हाय. बऱ्याच दिवसात व्लॉग शूट केला नाही, म्हणून आज ठरवलं की करूया. ऑलरेडी संध्याकाळ झाले आणि मला अजिबात विषय सुचत नाही आहेत काय करायचं ते. विषय पण सुचत नाही आहेत आणि खूप असं डल वाटतं आहे, झोप आल्यासारखं वाटतं आहे. तर मग असा विचार केला की संध्याकाळ असं काहीतरी व्लॉग शूट करावा. त्याच्यात जे काही घडतं संध्याकाळी खूप हॅपनिंग असते. आमचं घर खूप हॅपनिंग असतं आमचं घर. म्हणजे संध्याकाळी खूप पक्षी येतात, पक्षी दिसतात, टोबो इंजिन असतात, असं काय काय छोटं छोटं चाललेलं असतं. तर म्हटलं त्याचे शॉर्ट्स घ्यावेत आणि संध्याकाळ शेअर करावी तुमच्याबरोबर. तर बघूया आजच्या संध्याकाळी काय काय होतं. आता हा काडी घेऊन आलाय छोटीशी, ती पायात धरून पाणी पिणार आणि मग ती त्या पाण्यात टाकणार. त्याने ती मऊ होणार आहे का? पण सगळ्या गोष्टी घेऊन यायच्या आणि इथल्या पाण्यात टाकायच्या असा त्यांचा रोजचा कार्यक्रम असतो. पोळी, बिस्किटाचे तुकडे असं सगळं घेऊन येतात आणि पाण्यात टाकतात. तर आमच्या घरातली ही झाडं आहेत. हे एक मला कोलॅपचं झाड आलं होतं. त्याच्यानंतर हे मावशीने त्या दिवशी रिपोर्ट केलं आहे, ते आता सर्वाईव्ह होतं आहे, पण समाऊ त्याची पानं गेलेत आणि आता ही नवीन पानं येतात. ही माझी जास्वंद आहे, पण ती मातीत लावल्यानंतर त्याची ग्रोथ जरा स्लो झाली आहे. सो आय एम वरीड अबाउट इट. पानं पण गळत आहेत त्याची. मे बी नवीन पानं येतील, पण काही कळत नाही आहे मला. तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर मला प्लीज टिप द्या ह्याच्याबद्दल. ही अशी गळलीच आहेत पानं सगळे, कळत नाही आहे काही. जेड पण बिचारं माझं, इतके दिवस मी त्याला जपलं होतं, पण आता ते पण पानं गाळते, त्याची पण पानं गळत आहेत. सो हे वातावरणामुळे होतं आहे का की काही चुकतं आहे माझं, प्लीज सांगा. हे माझं रबर प्लांट आहे. त्याने बिचाऱ्याने माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि ते मोठं होतं आहे. सो आय एम हॅपी अबाउट इट. हे एक झाड आहे. हे झाड मला विशेष आवडतं. मनी प्लांटचंच आहे, मनी प्लांटचंच व्हेरियंट आहे. अशी मोठी पानं आहेत त्याची आणि ते छान असं व्यवस्थित वाढत असतं. त्याला खूप कमी काळजी घ्यावी लागते, पण छान वाढतं. असं वाढलं आहे ते सुंदर. खूप आवडतं मला हे झाड. आणि सगळ्यात जास्त आवडतं की ह्याला ही मॉस्टिक आहा. आणि हे सगळ्यात जास्त मला एवढ्यासाठी आवडतं कारण ही अशी मॉस्टिक लावून त्याला मी तयार केलं आहे. त्याची खूप कटिंग्स वाढवली आहेत मी आणि आता ते अजूनही वाढतच आहे. त्यानंतर हे असं आहे. ही माझी वॉटर लिली आहे जी आता सर्वाईव्ह होती आहे. त्यानंतर हे एक कटिंग्ज मी ह्याच्यात लावली होती. असं आहे. ये. तर अशी आहेत सगळी झाडं ह्या बेडरूममधली. तर मला सांगा जेड आणि जास्वंदीचं मी काय करू शकते, का असं झालं असेल. मी ना आमची ही ACची विंडो आहे, म्हणजे पूर्वी बॉक्स AC होता, विंडो AC. तर तो काढून तिचं असं रूप केलं आहे आम्ही. त्याच्या बाहेर पण मी झाडं लावले, दाखवते. छान पश्चिमेकडचं ऊन येतं, सनसेट पण इथून सुंदर दिसतो. त्यानंतर ही लिली आहे आणि ही कोरफड जी अगदीच बिचारी अशी काहीतरी वेगळी झाली होती, कारण मला वाटायचं कोरफडीला खूप कमी पाणी घालायला लागतं, म्हणून मी खूप कमी पाणी घालायचे. पण मला कोणीतरी सांगितलं होतं यूट्यूबलाच की पाणी घाला, ती छान होईल, आणि खरंच ती छान झाली. आणि हे ते झाड आहे, याचं नाव नाही माहिती मला. याचं कटिंग मी ते लावलं आहे आतमध्ये आणि हे पण एक तिकडे कटिंग ठेवलं. तर अशी ही विंडो आहे, ही मला खूप आवडते. सुंदर सुंदर असा व्ह्यू. उघडत नाही कारण तिकडे मी कुंडी ठेवली आहे. तर अशी विंडो आहे ही. आता दुसऱ्या विंडोचं पण दाखवते. तिथे मी यावेळेला काय गंमत केली आहे, यू मस्ट सी, दाखवते. आणि माझे फिंगर्स क्रॉस्ड आहेत की तिकडे खरंच काहीतरी घडेल, दाखवते. जाऊया तिकडे. टोगोबा झोपला आहे. कुकूची ची झोपली. अख्खा बेड सोडून त्याला कशावर तरी झोपायचं असतं, कपडे बॅगा. झोपला आहे.
ही हळूच उघडते. हे बघा, वाव, इतकं आवडतं मला या खिडकीमध्ये. हे बघा, हे इथे घरटं इथल्या कुंडीला असं जोडून मुनियानी केलं होतं. आय थिंक, माहीत नाही मला, अचानक एक दिवस मला ते दिसलं. ही माझी झाडं आहेत इथे एक्स्ट्रावाली. मग मी हे जे बर्ड नेस्ट आहे, हे जे घरटं आहे, जे माझ्या इकडच्या बाल्कनीत होतं, ते मी आता इथे लावलं की पक्ष्यांना सेफ वाटेल. आणि इथे केलंच आहे घरटं, तर ते इथे सुद्धा येतील. त्यासाठी माझी फिंगर्स क्रॉस्ड आहेत की प्लीज या आणि इथे राहा. बघूया आता असा व्ह्यू आहे. मला तर वाटतं की टेरेस मिळालं ना आम्हाला इथे घराला तर काय बहार येईल. सगळंच ओपन आणि इकडे पश्चिमेचा सूर्य आहे. सनसेट खूप छान दिसतो. घेईन मी शॉट, आज दाखवेन तुम्हाला. ते मी इकडे लावलं होतं ते घरटं, पण इथे कावळेसुद्धा येतात. तर मला मावशी म्हणाली की इथे कावळे येतात तर तिथे अंड घालणार नाहीत पक्षी. मुनियाचंच घरटं होईल कदाचित, म्हणून मी ते तिकडे शिफ्ट केलं आहे. हे आपले बर्ड फीडर आहेत. पाणी इथे पण आहे आणि इकडे पण आहे. साळुंक्या बसल्या दिसतंय का? कुठे गेल्या? मला हे झाड खूप आवडतं. इथे खूप प्रकारचे पक्षी येतात ह्या साईडला बेडरूमच्या. म्हणजे लॉकडाऊनमध्ये तर अक्षरशः संध्याकाळ कशी जायची कळायचं नाही, इतके वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी यायचे. आतासुद्धा असे छोटे छोटे पक्षी बघितले की अरे बापरे, हे पक्षी आहे तिकडे, असं होतं. पोपट तर खूपच आहेत आमच्या इथे. चिमणी पाणी प्यायला आली, गेली. आता तुम्हाला ही माझी इकडची झाडं आहेत ह्या बेडरूममधली. हे एक झाड आहे, ते त्याला काय म्हणतात मला माहीत नाही. पाणी त्याचं पण ते खूप नाजूक आहे आणि त्याचे कंद तोडून वेगवेगळे तुकडे करून मातीत ठेवलेत की ते वाढेल. तर हे छोटंसं एक आलं आहे त्याला. त्यानंतर मी म्हटले ती मगाच्या झाडाची कटिंग्स आहेत पाण्यात ठेवलेली. स्नेक प्लांट आहे, हे पण स्नेक प्लांट आहे. हे झिझी प्लांटची काहीतरी एक व्हरायटी आहे मला वाटतं. ते छान राहिले. गिफ्ट बॉक्सेस येतात त्यांना मी असं ठेवते ट्रीसारखं, त्याच्यात झाडं ठेवते. हे एक झाड होतं डॉलर प्लांट, मला वाटतं ते गेलं माझं. उन्हाळ्यात बरीच झाडं जातात, मला कळतच नाही काय. खरं तर माझ्याकडे डायरेक्ट ऊन अजिबात येत नाही, पण जातातच. ह्या खिडक्या बंद करायला लागतात कारण टोगो तरी शिकलाय आता. टोगो अजिबातच खिडकीत असं काही अग्रेसिव्हली करत नाही. पण इंजिन म्हणजे आमचा हायपर ॲक्टिव्ह बाळ आहे. त्याला जरा काही बाहेर दिसलं की त्याला असं होतं की अरे काय आलं. त्यामुळे त्याच्या सेफ झोनसाठी मी खिडक्या बंद ठेवते. तुम्हाला दाखवते ताई टोगो. येडं बाळ. आता इंजिन बघूया काय करतो. झोपलाच आहे तो. असं घर आहे हे. संध्याकाळच्या वेळेला खूप वारा येतो. आता इंजिन झोपलाय म्हणून मी हळू बोलते. ते पात्र लगेच उठतं नाहीतर. साड्यांचा असा स्टॉक आलेला आहे. लिननच्या साड्या आहेत ज्या ऑनलाईनसाठी मागवल्या होत्या. वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यात. काय रेड आहे, आपण ब्राऊन आहे.
अशा साड्या आहेत. तुम्हाला गंमत माहिती का, इकडे काच नाही आहे, त्याचा किस्सा सांगते. शिवताई आल्या त्याच्यात तर आता आगाऊ आहे कबूतर, खूप रागच येतो मला बऱ्याच वेळा. तर काचेचा किस्सा. आम्ही घरातल्या घरात वॉक करत असतो बऱ्याच वेळा. त्याला सकाळी बाहेर जायला वेळ मिळाला नाही तर तो घरातल्या घरात चालतो, धावतो. तर तो एक दिवस असाच धावत होता. एक दिवस म्हणजे गणपतीतच, कारण मी स्वयंपाक करत होते, घरातले सगळेजण गावाला गेले होते गणपतीला. तर तो धावत होता, तर इंजिनला वाटलं की तो त्याच्याबरोबर खेळतो. सो तो धावतोय तर इंजिन त्याला पकडायला धावत होता आणि एका पॉईंटला काचेच्या इथे आल्यावर त्याने त्याचा पाय पकडला की थांब, धावू नकोस टाईप्स. तर अवीला वाटलं की तो चावायला येतोय, म्हणून अवीने अशी काहीतरी उडी मारली, पाय काहीतरी वेडे वाकडे वरती करून. तर तो पडला, तो काचेवर पडला. लकीली त्याला काहीही लागलं नाही, पण काच सगळी फुटली. टी शर्टवर काच होती, पण स्क्रॅचसुद्धा आला नाही त्याला. तर तेव्हापासून ती काच फुटलेलीच आहे. आज बोलवू, उद्या बोलवू आणि ती काच करून घेऊ असं आहे. पण ते तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या घरात कसं आहे तसं. त्या दिवशीची कामं त्या दिवशी होतच नाही, आजचं उद्या, उद्याचं परवा. आणि ते चाललं आहे ना, तिथे छान पुसता येतं आहे व्यवस्थित. त्यामुळे काच नाही आहे, ती काच नाहीच आहे. पण आता मी ती लवकर लावून घेईन. बाय द वे, मी आत्ताच झोपून उठले, त्यामुळे माझे डोळे असे टरटरलेले दिसत आहेत. खूप झोपले होते मी, गाढ छान दुपारची झोप. आणि मग उठल्यावर मला रिअलाईज झालं की बापरे, आपण या गेल्या 7-8 दिवसात काहीच शूट केलं नाही आहे. मग म्हटलं आता संध्याकाळ शूट करावी. सो असे डोळे टरटरलेत कारण मी झोपून उठले. हे पण माझं झाड गेलं. हे वेगळं झाड आहे. हे झाड हे होतं गालीच्या खाली, त्याचं मदर प्लांट होतं. त्याची कटिंग्स आहेत ती जगली आहेत, पण मदर प्लांट गेलं. त्याला पण धुवायला झालं. ॲग्लोनिमा आहे. हा एक कोपरा असा खूप छान आवडतो मला. हे गुडू हे येडं बसलंय. कबुतरं खूप येतात, पण ती पाणी प्यायला येतात. आणि मग अशी आलं होतं तसं बर्ड फीडरला क्वचितच येतात. त्यांना जरा दट्ट्या दिला की जातात. ती गेली की मग चिमण्या येतात. पण आता बघते वाट मी, चिमण्या येतात त्याची. आता पक्षी यायला सुरुवात होईल संध्याकाळी. ही एक वायर आहे केबलची, त्याच्यावर सगळे बसतात. पोपट, बुलबुल. आणि इथून बघायला मजा येते. लेट्स सी आता कुठले कुठले पक्षी येतील बघूया. दिसत आहेत का पण बघते. पोपटांचे आवाज येतात, येतीलच. म्हणजे अगदी घरात नाही आले तरी सुद्धा या वायरवर येतातच. मी रील टाकलं होतं मध्ये तसं. कावळ्याचं घरटं दिसतंय वरतून, तुम्हाला दाखवते बघा, दिसतंय का? आता दाखवते. हां,
झूम करून. दिसलं का ते बघा, काऊ बसला. काही काही वेळेला त्याची अंडी दिसतात, त्याची पिल्लं पण दिसतात आणि पिल्लं मोठी झाली की मग ते इथे काऊ खायला घेऊन येतात. बघूया आता तो काय करतो. अंडी असणार पण आज तिथे. हे दिसला की नाही. आमचा एक कावळा जो आमच्याकडे येतो त्याला सोनू नाव दिलं मी. त्याच्या पायाला तार आहे, मी मध्ये पण एकदा सांगितलं असेल. तर त्याचं घरटं इकडेच असते आज फणसाच्या झाडावर आणि त्याची पिल्लं पण दिसतात. जनरली पावसाच्या आधी म्हणजे आता मे महिन्यात वगैरे पिल्ले म्हणजे अंडी असतील त्याची. आणि सोनू हा कावळा आहे आणि त्याची जी कावळीण आहे ती इकडे तिकडे फिरते आणि सोनू खाऊ घेऊन जातो आणि त्या पिल्लांना भरवतो. इतकं लॉकडाऊनमधलं ऑब्झर्वेशन आहे. तर आता हे सोनूचं असलं घरटं तर माहिती नाही, पण एकदम झाडाच्या टोकाला आहे. कसं काड्या काड्या करून केलंय छान घरटं. भीती पण नाही वाटत त्यांना की पडू आपण. साहेब आले खाऊ खायला. ये 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 लवकर. आला, त्याला खाऊ देऊया. आला सोनू आला. हो का बाळा. थांबून राहिला तो. कलिंगड देऊया त्याला. तर मला वाटतं तिकडेच जाईल का. नाही गेला, लांब गेला. तिथे येते घरटं. अजून अंडी घातली नाही. त्याला कलिंगड दिल्यानंतर मलाही भूक लागली आहे. मी पण आता कलिंगड खाते. चिमण्या आले. चिमण्या नाही, ते छोटे पक्षी आहेत. दाखवते. चिमण्यांना यायचं पण मी खिडकी उघडल्यामुळे त्यांना येता येत नव्हतं. आता बघूया येतात का. तुम्ही कलिंगडाच्या बिया काढता का. मला त्या आवडतात. मी लहानपणापासून कलिंगड हे बियांसकटच खाते. असं क्रंची मजा येते खायला. काही जण म्हणतात की पोटात दुखतं खाऊ नये, पण मला त्रास नाही झाला अजून असं काही. उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी कलिंगड खाणं यासारखं सुख नाही. चमचा घेतलाय मी, पण चमच्यापेक्षा हाताने बेटर आहे. फायनली चिमण्या आल्यात.
ह्याच्यात मी बापरे कुठे हां ह्याच्यात थांबा ह्याच्यात मी तांदूळ ठेवलेत आणि दाणे ठेवलेत आणि ह्याच्यात ते कांग ठेवले. काय झालं काय ये इकडं. आमचा खेळ आहे असं थोपटत राहायचं. त्याच्यात हे पात्र चावतं पण नुसती चावाचावी करायची चावाचावी करायची. चिक 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 चिक. बागोची 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 बागोची. हा चिकुंदा चिकुंदा जोजो केला. शेषोना जोजो केला. हो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन थोपटायचं. एक बाजू थोपटली की पलटी. जोजो केली होती ती जोजो केलेली. ढिशूम ती ढिशूम ती ढिशूम मॅ केलं की त्यांना वाटतं आपण खेळतोय. त्यांची खेळण्याची लँग्वेज आहे असं म्हणे. पण ही पात्र कधीच माझ्याशी मॅ केल्यावर खेळली नाहीत. नो झिंगू ची झिंगा. चावतो हळू पण आई ग नख जोरात लावतो. झिंगी झिंगी नख कापायला पाहिजेत. नख चिकची. टोगो आला का? नाही टोगो नाही आलाय सोना. टोगो जोजो केलाय. हो असे झाले. ह्या वेळेला ही खिडकी फार ब्युटिफुल दिसते. कलर्ड ग्लासेस आहेत त्याला. सूर्य आलाय तिकडे. सुंदर. हे खरंच टेरेस फ्लॅट झाला ना आमचा हा, जेव्हा कधी रिडेव्हलपमेंटला जाईल जागा, तर मी तर मॅनिफेस्ट करते की ह्या साईडला आम्हाला गॅलरी मिळेल. हे बघा भांडणं. तो झोपला होता तर ह्याला मारायचं आहे. त्याला इंजिन डांबरट आहे. टोगोला मारत असतो. इंजू कशाला मारलं त्याला? नो. तर मी म्हणत होते की गॅलरी नाही टेरेस इथे मिळणं असं मॅनिफेस्ट करते मी. इतकं सुंदर आहे ना इकडे, म्हणजे कधी मिळेल. मिळेल मिळेल. तर असं आहे. खूप छान लाईट. फोटो काढते इथे. किती सुंदर आहे तो. पांढरा शुभ्र.
तुम्हाला कळलं का काय झालं? मध्ये गडबडीने मी एक व्हिडिओ केला जो आता पोस्ट केला आहे की आमच्या नावावर कोणीतरी पेमेंट घेते, थ्रेड अँड ठुमकाच्या नावावर कोणीतरी पेमेंट घेतं आहे आणि लोक पण ते बघत नाही आहेत की हे ऑफिशियल अकाउंट आहे का. थ्रेड अँड ठुमकाचं नाव न येता दुसरंच कुठलं तरी नाव येतं आहे तरीसुद्धा लोक पेमेंट करत आहेत आणि आता आमच्याकडे विचारत आहेत की साडी आम्हाला पोहोचली नाही अजून आणि वाटेल त्या किमतीला साड्या विकल्या जात आहेत. सो प्लीज हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर प्लीज लक्षात ठेवा की थ्रेड अँड ठुमकाचं आमचं ऑफिशियल अकाउंट आहे. जीपेलासुद्धा आमचं थ्रेड अँड ठुमका असंच नाव येतं, तर ते नाव आल्याशिवाय कुठल्याही प्रकारे पेमेंट करू नका. आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे तो आमच्या इंस्टाग्राम पेजच्या बायोमध्ये आहे आणि तो एकच नंबर आमचा ऑफिशियल नंबर आहे. त्यामुळे तुमच्या कमेंटला जर कोणी रिप्लाय देऊन काही नंबर दिला आणि इकडे पेमेंट करा सांगितलं तर ते आम्ही करत नाही, आम्ही डायरेक्ट मेसेज करतो. तेव्हा प्लीज हे लक्षात ठेवा. बेकार आहे यार, काय म्हणजे लोकांची मेंटॅलिटीच होत चालली आहे. म्हणजे छान मेहनतीने काहीतरी कमवायचं, मेहनतीने पैसे जमवायचे, हे नाहीच. सगळं घाण आणि एकदम बेकार एकदम. या लोकांना तर असं फासावरच चढवलं पाहिजे असं वाटतं मला. त्याशिवाय ही कीडच जाणार नाही समाजातली. बेकार एकदम. असा सुंदर सनसेट दिसतो इकडनं, पण त्यासाठी ही खिडकी उघडावी लागते. आणि किती शांत आहे बघितलं का? आज काही पोपट आले नाही आहेत, ते बाहेर. थांबा, ते बाहेरच आहेत. चिमणी आली इथे, दाखवते. गेली. इकडे जांभळाचं झाड आहे आमच्या इथे, दाखवते. हे माझं चाफ्याचं झाड. तर अशी होती आजची संध्याकाळ. आज पोपट काही दिसले नाहीत, म्हणजे घरात आले नाहीत. नाहीतर ते इथे बर्ड फीडरला खायला येतात, पण आज ते आले नाहीत. पण ते तारेवर बसले होते, ॲटलिस्ट तेवढा तरी शॉट आपल्याला मिळाला. तर अशी संध्याकाळ होती. छान वाटतं संध्याकाळी इथे. शांत आहे, म्हणजे आपण मुंबईत राहतोय असं वाटत नाही. पक्ष्यांचे खूप आवाज येत असतात, खूप पक्षी आजूबाजूला आहेत. वारा सुटलेला असतो तेव्हा तर फार सुंदर वाटतं. तर असा एक छोटासा व्लॉग होता आजचा. फार काही घडलं नाही, पण बऱ्याच दिवसात तुमची भेट झाली नव्हती, म्हटलं काहीतरी पोस्ट करावं. चिमण्यांचा चिवचिवाट आहेच. तर आता थांबते. फार काही सांगण्यासारखं नाही आहे, कारण काहीच प्लॅन नव्हतं. पण काहीतरी डेफिनेटली छान विषय घेऊन डेफिनेटली भेटेन. आणि छान छान काही काही घडणार आहे, ती पण बातमी तुम्हाला देईनच. तर आता थांबते. भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.